नहीं पहनेंगे तो और कौन पहनेगा? तुमसे नहीं कह रहा पर तुम मानोगे तब ना। ये भी हमारा विरोध दिखाने का तरीका है।
बौद्ध विहारामध्ये प्रत्येक रविवारी पाठवावं, कारण की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं त्या मुलांना शिक्षण दिलं जातं. ज्यांना गणित येत नसेल, ज्यांना इंग्रजी येत नसेल किंवा ज्यांना वेगवेगळ्या भाषा माचिस दे बोला. माचिस मिळाली शीलं देठमे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तन्वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं पाणातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि शिखापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि शिखापदं समादियामि श्रीशरणेन सत्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेता साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। तक्षशिला बुद्धविहार आराम बुद्धविहार या विहारातील उपासक उपासिका त्यांना मी सूचना करतो की आपण जर गुलाबाचे फुलं आणले असतील तर ते पुष्पगुच्छ देऊन भिक्षू संघाचं स्वागत करावे। आणि पाठीमागे जे बसले खुर्च्यावर त्याने इथं समोर येऊन बसला तर थोडीशी शोभा वाढेल। ते चांगलं नाही वाटत, आपण प्रोग्रामला आलेलो आहोत आणि इतक्या दूरपर्यंत आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी। बसून घ्या सर्व। काय करतात बघा नको स्वागताचं काय तर या ठिकाणी तेही विहार इथून हे न करता त्याच्या आधी हे न होऊ देता त्याची सन्मानपूर्वक बंदीजीच्या हस्ते या ठिकाणी आज आपण त्याला बुद्धमूर्ती काढून
त्या विहाराचे सन्मानपूर्वक भंतीजीच्या हस्ते इथं हे काम करून आपले लोक बोलून या ठिकाणी त्या विहाराची इकडे निर्मिती व्हावी या दृष्टीने या ठिकाणी बुद्ध विहार निर्माण झालं. त्याच विहाराला सुरुवातीला पाया खोदकाम करताना आनंद बोधी सारख्या भंतीजीचं या ठिकाणी लाभ झालेला आहे पाया खोदताना आणि त्याच्यातून काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे काम पुढे एक त्या ठिकाणी मी प्रास्ताविक मधून हे सांगतो आणि त्याच याच्यातून की प्रास्ताविक मध्ये येत असताना या ठिकाणी काय काय कशा ऍक्टिव्हिटीज चालतात आणि कसं या विहाराची वाटचाल आहे हेही आपल्याला सर्वांना माहीत व्हावं म्हणून या प्रास्ताविक मध्ये पण ते माझा थोडं मी आपल्याकडनं माहितीच तो आपल्याकडून विनंतीपूर्वक आपला टाइम घेतोय. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला विहार निर्माण करायचं का करायचं आणि कशासाठी करायचं हा एक मुद्दा आमच्या डोक्यात भंतीजीने निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केली. तर विपक्षिक साधके यांनी सुरुवात करताना आपल्याला काही का होत नाही लोकांकडे धन मागून आपण विहार उभं करायचं नाही हा एक आमच्या साधकांचा संकल्प होता आणि त्या संकल्पाला अनुसरून मग कसं उभं करायचं तर सर्वांनी एका माणसाने एका कॉलमसाठी खर्च लावावा. तर त्यावेळेस एक कॉलमसाठी कमीत कमी 1000 ते 1500 रुपये लागणार होते म्हणून आम्ही 6 कॉलम या ठिकाणी साधकांच्या माध्यमातून प्रत्येक साधकाने 1000 रुपये घेऊन या ठिकाणी 6 कॉलम उभे केलेले होते आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी विहार उभं राहिलं. परंतु बाजूच्या भीती झाल्या नाही आणि नंतर भिंती होण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला म्हणून 2005ला त्याच्या आत आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं आणि हा सगळा वसाट पडलेला रान होतो. इथं अनेक खड्डे खालचे होते ओढे होते. तर हे होत असताना इथं माझ्या मुलीचं लग्न मी पहिलं स्वतः इथे या ठिकाणी केलं आणि लोकांना न सांगता न काही करता जागा साफसूफ करून आणि सुशोभित करायचं. तर पहिलं त्या वेळेस लग्न होत असताना आज आपल्या इथं जी पुस्तकाची दुकानं आली नसती आले किंवा नाही आले तरी त्या लग्नाच्या टायमाला पुस्तकाची दुकानं सुद्धा या ठिकाणी त्या लग्नाच्या वेळेस आज इथं या ठिकाणी झाली आणि ते काम करत असताना मला कोणी म्हटलं नाही की तू इथं लग्न करतोय तू काम करतोय आणि म्हणून तू इथं कसं लावतो हे न म्हणता कोणी मी माझ्या स्वइच्छेनं इथं दानाला सुरुवात केली. काय माझ्यापासून मी माझ्या मुलीच्या लग्ना